आज आपला जो अध्याय आहे, आपला समास आहे, या समासामध्ये लघुबोध असं त्याला त्यांनी शीर्षक दिलंय. आणि त्या समासाचं काय झालं बरं? तर लघुबोध म्हणून समास आहे. तो जो लघुबोध आहे, आत्तापर्यंत आपलं सगळं जे काही वाचून झालंय तसंच आहे आणि तेवढंच आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा काही वेगळा विषय नाही आहे त्याच्यामध्ये. तर आपण अगदी एक एक ओवी वाचत सरळ पुढे जाऊ. आपल्याला जर वाटलं तरच, म्हणजे माझी तर अशी अपेक्षा आहे की आपण 2 समास आज पुरे करू शकू. तर बघूया काय होतंय. आता हा लघुबोध समास 6वा आहे. श्रीराम जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. म्हणजे ज्याला 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत त्यांची अभ्यासाया नावे, त्यांचा नावांचा अभ्यास करण्याकरता. आणि का कमी येतोय आवाज? हां. तर तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. आपण त्याचा थोडासा अनुभव घ्यावा आणि त्याचं स्वरूप जाणून घ्यावं. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. आता प्रत्यय म्हणजे ज्ञान. तर त्या ज्ञानाचा काय करावं? विवरण, विचार, अभ्यास किंवा आपल्या अंतःकरणाशी स्पष्टता. ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. कशाचा प्रत्यय? शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे. पंचभूतांचा विचार ना काय झालं? पंचभूतांचा विचार नावरूप सारासार तोची बोलीला निर्धार सावध ऐका. तर ही जी पंचमहाभूत आहेत त्यांचा नाव आणि रूप म्हणजे नाम आणि रूपात्मक, सार आणि असार विचार आपण करावा. म्हणजे त्यांचा नामरूपात्मक विचार करावा, सार असार स्वरूपात विचार करावा. तोची बोलीला निर्धार सावध ऐका. त्याच्याच विषयी मी आपल्या पुढे निश्चयाने, निर्धाराने निश्चयाने आपल्या पुढे सांगतो आहे, ऐका. पृथ्वी आप तेज वायू आकाश नावे बोलिली सावकाश आता रूपाचा विश्वास श्रवणे करावा. आता ही 5 नावं या पंचमहाभूतांच्या करता बोललेली आहेत. म्हणजे त्यांना या नावाने आपण ओळखतो. आता पुढे काय वरती काय सांगितलं होतं? नाव रूप सारासार नावं सांगितली. आता काय? रूपाचा विचार करा म्हणतात. म्हणून अर्ध्या ओळीत सांगतात आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. आता आपण नावं सांगितली पृथ्वीला, वायू, आकाश, अग्नी, तेज जे ज्या स्वरूपामध्ये आहे ते तुम्हाला मी नावानी सांगितलं. ते म्हणतात आता मी तुम्हाला रूप ओळखायला सांगतो. कशाकरता? सार आणि असार विवेक करण्याकरता. तर पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, आता काय आपल्याला बघायला नको आहे. तेज म्हणजे अग्नी तरणी, सतेजाधिक अग्नीचे अनेक रूप जे तेजाने उजळून निघालेलं आहे, अधिक असं म्हणून इत्यादी असं म्हटलंय त्यांनी. वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस पसारा, पैस सारा. आता इथे पण बघायला नको. आकाश म्हणजे पैस सारा म्हणजे सगळीकडे जे व्यापून राहिले. पैस आपण मराठीमध्ये त्यातला ऐस आणि पैस, आता त्यातला जो ऐस पैस शब्द आहे तो आपण एकाला एक जोडलं जातं असं आपल्याला उठ बस असे जसे शब्द जोडलेत आपण उठ बस करायला सोपं जातं. म्हणजे काय आपल्याला अगदी उठायचंच बसायचं आहे असं नाही. एक शब्द चहा पाणी असं एकत्र आपण जसा वापरतो तसा ऐस आणि पैस म्हणजे ऐस पैस बसायला मोकळं मोकळं डाकं आपण वापरू शकतो. तसा पैस म्हणजे पुष्कळ पसरलेलं. पण आपण ही खोली चांगली ऐसपैस आहे बसायला असं म्हणतो तेव्हा त्याचं जे पसरलेपण आहे त्याला एक त्या खोलीची मर्यादा घालतो. आणि त्या मर्यादित खोलीमध्ये पुष्कळ जागा आहे. काही नाही, ते बसायला ऐसपैस जागा आहे. याच्यामध्ये खोली एवढी मोठी आहे पण केवढा पसारा आहे, बसायला काही मोकळं बसायला जागाच नाही आहे असं. म्हणजे त्याच्यात जो ऐसपैस शब्द आहे तो असा वापरला जातो की अमर्याद जे खरा पैस करता बघायचं की आकाश पैस. आता तुकाराम महाराजांचं वचन आहे पैस घातले दुकान. आता पैस घातले दुकानामध्ये दुकान काय खूप एक डिपार्टमेंटल स्टोअर टाकलं इथपर्यंत समजू शकतो. पण काय एक गावभर स्टोअर नाही आहे. म्हणजे पैस म्हणजे इतकं मोकळं ढाकळ नाही आहे. पण ते सांगतात पैस म्हणजे तुम्हाला किती विषय सांगू, तुम्हाला काय पाहिजे?
भक्तीवर पाहिजे घ्या, तुम्हाला काय योगावर पाहिजे घ्या, तुम्हाला काय कर्मावर पाहिजे घ्या. मी पैसे घातले दुकान, मी तुमच्यापुढे दुकान मांडून ठेवून दिलेलं आहे. आणि काय केलंय, मध्यम उत्तम कनिष्ठाचे. हां, ती मध्यम पण आहे, उत्तम पण आहे, कनिष्ठ पण आहे. म्हणजे तुमची रुची काय आहे बघा. उत्तम रुची असेल तर हे बघा, मध्यम असेल जमेल तर हे बघा, तुम्हाला जर अगदी सुरुवातीचं पाहिजे असेल तर हे बघा. जे पाहिजे असेल त्याचा तुम्ही विचार करा. तर पैस हा शब्द आपण जसा मराठीत ऐस पैस वापरतो तसं आकाशाला पण इथे वरती पण वापरला. पैस आकाश असा शब्द वापरला. आकाशाला मर्यादा नाही आहे, म्हणजे त्या पैसला तिथे अमर्याद असा अर्थ आहे. इथे मर्यादित ठिकाणी त्याचं मोकळेपण आपण वर्णन करतो आणि आकाशाला वापरताना मात्र त्याला काहीच मर्यादा नाही. आकाश कसं आहे, पैस आहे, मोकळं आहे. पैस आकाश म्हणजे पैस सारा, इथे सगळं मोकळं आहे पसरलेलं. आता शाश्वतते विचारा आपुले मनी. आता तुम्हाला मी 5 महाभूत सांगितली. आता यातलं शाश्वत म्हणजे टिकणारं काय आहे ते तुमच्या मनाला विचारा. एक शीत चाच पावे. आता त्यांनी आपल्या व्यवहारातला सांगितलं की बायका भात करतायत, तर सगळा भात काही वरखाली करून पाहत नाही. एका शीतावरून भाताची परीक्षा होते. तर म्हणलं एक शीत चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. म्हणजे हा भात होत आलाय की नाही, याला पाणी हवी आहे का वाफ हवं, काय हवंय ते त्याला कळेल. तैसे थोडे अनुभवे बहुत जाणावे. तर थोडा अनुभव घ्यावा. प्रत्येक गोष्टीचा काही लाभलचक अनुभव घेतलाच पाहिजे असं नाही. आपण जेव्हा म्हणतो आता आपण इतके मोठे झालो पण आपल्याला काही त्यांनी सांगितलेलं कळलं नव्हतं, याच्यामध्ये आपण आपला निष्पापपणा दाखवतो का आपण आपलं अज्ञान दाखवतो. एरवी आपल्याला वाटतं आपण फार निष्पाप आहोत, समर्थांना असं वाटतं आपण फार अज्ञानी आहोत, की आपलं इतकं वय झालं तरी अजून आपल्याला कळत नाही. ते म्हणतील तर केव्हा कळणार तुम्हाला. त्यामुळे जर कळून घ्यायचं असेल तर समर्थ म्हणतात थोड्या थोड्यावरनं परीक्षा करा आणि परीक्षा करून तुम्ही तुमच्या ठिकाणी याचं सत्यासत्याचा निवाडा करा किंवा त्या ठिकाणी सार असाराचा विचार निश्चित करा. थोड्या छोट्या छोट्या अनुभवावरून करा. आणि म्हणून ते म्हणतात की कैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्यय असे येते. पृथ्वीवरती निर्माण होत जातं आणि नष्ट होत जातं. जसं पुष्कळ मोठ्या बिल्डिंग्स बांधलेल्या असतात, त्या बिल्डिंगचं आयुष्य ठरलेलं असतं. ज्या पद्धतीने बिल्डिंग बांधली आहे त्याच्यावर आयुष्य आहे. पूर्वीच्या इमारती 300-300 वर्ष झाले तरी अजून शिल्लक आहे. आत्ताच्या बांधणाऱ्या इमारतांचं बांधतानाच सांगतात याचं आयुष्य 50 वर्ष, ह्याचं आयुष्य 40 वर्ष, ह्याचं आयुष्य 70 वर्ष ठरलेलं आहे. ते म्हणतात की रचलं ते खचलं, म्हणजे जे जे निर्माण केलं आहे ते केव्हा तरी नष्ट होणार आहे. हे तो प्रत्ययास येते, याचा तर आपल्याला अनुभव येतोच येतो. म्हणून नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. अशा प्रकारे सृष्टीत सारखे बदल घडतच असतात, निर्माण होतच असतं. अवकाश नाम मात्र आहे. इथे त्यांचा फक्त थोडा एक मुद्दा आहे. अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता नर आहे. एवं पंचभूतिकर आहे, हे तो घडेना. आता आकाशाच्या बाबतीत ते म्हणतात अवकाश नाम मात्र आहे. आकाशाचं आकाशपण आम्ही त्याला नाव दिलं आहे म्हणून. नाही तर आकाश नावाची काय वस्तू आहे. समर्थांना आपल्याला सांगायचं आहे की आकाश नावाचं काही नाही आहे, त्याला एक काही वेगळं स्वतंत्र अस्तित्व आहे असं काही तुम्ही समजू नका. आकाश नावाचं काही वेगळं अस्तित्व नाही, हे तेही विचारिता नर आहे. म्हणाले त्याचाही विचार केल्याशिवाय राहू नका. एवं पंचभूतिकर आहे, हे तो घडेना. आकाशाचा ते आता आपल्यावर त्यांनी सोडलंय, त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही करा बरं थोडा आकाशावरती विचार. म्हणजे तुम्हाला ही 4 महाभूत तर कळतातच की समजा पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे 4 तर तुम्हाला समजतात की वारा पडतो, वारा नष्ट होतो. नंतर तुम्हाला हे कळतं अग्नी, अग्नी निर्माण होतो, प्रदीप्त होतो, अग्नी नष्ट होतो. जल आहे, आटून जातं. पृथ्वी आहे, नष्ट होऊ शकते. हे तर म्हणाले तुम्हाला कळलंय. आता प्रश्न एवढाच आहे, ते म्हणतात आकाशाचा. मग आकाश काय आहे. तर कल्पना केली तर आपल्याला म्हणजे आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करत जेव्हा आपण जितकी उंच जातो, आता आपण अगदी विमानात आहे अशी कल्पना करू की खूप उंचीवर आपण ढगाच्या पण वरती आहोत. आपण जेव्हा वरती असतो तेव्हा ढग खाली पाहतो, पण विमानातून पाहताना आपण वर पाहत नाही, कारण वर पाहायला काहीच नाही आहे.
कारण आपल्याला आपण आता कुठेही म्हणजे जवळ आलो समजा आपण ज्या डेस्टिनेशनच्या, की आपल्याला वरून सगळं एक हळूहळू हळू खाली उतरायला लागलं की आपल्याला दृश्य व्हायला लागतं. एक 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 ढग जातात आकाशात, त्या ढगाच्या खाली उतरतो, खाली उतरलं की खालचं काहीतरी दिसायला लागतं, मग स्पष्टता येते वगैरे वगैरे. तर हे सगळं पाहत राहतो आपण, वर नाही पाहत. वर नाहीच आहे काही पाहायला म्हणून पाहत नाही. ते म्हणतात अशी कल्पना करा की आम्ही आमच्यापुरती एक आकाश म्हणजे हा अवकाश आहे. अवकाश म्हणजे पोकळी आहे. तर ही पोकळी काय आहे, तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला समजून घेण्याकरता त्याला आकाश म्हणून पोकळी म्हटले. पोकळी म्हणजे अवकाश. वास्तविक पाहता ते अवकाश म्हणून काही नाही आहे. मग काय आहे तिथे, ते म्हणतात ते परब्रह्म सर्वदूर जे भरून राहिलेलं आहे तेच सगळीकडे भरलंय. मग आता त्याचा संबंध तुमच्याशी काय, मग त्याला आकाश का म्हटलं, त्याला ब्रह्मच का नाही म्हटलं. त्याचं कारण ते म्हणतात अशा पोकळ्या किंवा असा अवकाश, म्हणून आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा. हा, अवकाश ठेवून पोटामध्ये आता अगदी ते याच्यासारखं चिवी जोशींसारखं की ते आता इतके प्रयास होत आहेत, एवढं खाल्लं आहे, तुम्हाला तळमळतोय जीव, तर आता गोळी घ्या म्हणजे बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की गोळी घेण्या एवढं जर माझ्याकडे खायला जागा असती तर मी एक बुंदीची कळीच खाल्ली असती, एक बुंदीची कळीच तोंडात टाकली असती. म्हणजे हे जेवण जे आहे ते सावकाश घ्या. पोटात एक बाजू आपण म्हणून सांगताना 4 भाग करा पोटाचे. 2 भाग जेवा, 1 भाग पाण्याने भरा आणि 1 भाग मोकळाच ठेवा. त्यामुळे सावकाश जे भोजन आहे ते सावकाशच करायचं. म्हणजे आता आपण त्या सावकाशचा अर्थ सावकाश येऊ द्या म्हणजे तुम्ही भरभर जेवून उठू नका, चांगला आरामात जेवा. म्हणजे पहिल्या पंक्तीला बसले की दुसऱ्या पंक्तीला उठताना पुन्हा तुम्हाला पहिला पदार्थ घ्यायची हौस आहे. पोटभर जेवा, जेवढं जेवता येईल तेवढं जेवा. तर इथे हा जसा विषय आपण घेतला ना की ही पोकळी आहे, मग ही पोकळी पंचमहाभूतामध्ये का घेतली, त्याचं कारण असं की आमच्या देहात आहेत म्हणून. देह ज्यांनी बनला आहे त्याच्यामध्ये पोकळ्या हा प्रकार भरपूर आहे आणि त्या पोकळ्यांमुळे तर हे सगळं व्यापलेलं आहे. म्हणजे अवकाशाचं महात्म्य काय आहे ते त्या पोकळ्यांच्या रूपामध्ये आमच्या देहामध्ये आहे. मग जे देहात पोकळी रूपाने आहे, उलटं म्हणू समर्थांनी जर आपल्याला समजून घ्यायला सांगितलंय तर उलटं म्हणू की ते आकाश आमच्या ठिकाणी आहे असं नाही. आमच्या देहात ज्या पोकळ्या आहेत त्याला आम्ही आकाशात पाहतो. म्हणजे इथे हे जसं आम्हाला पोकळ दिसतं असं पोकळ आमच्या पोटात आहे, असं पोकळ आमच्या देहात आहे. आता आ केला तरी पोकळ आहे, त्याच्यामध्ये भरलेलीच आहे ना हवा, किंवा त्याच्यातून जाण्याकरता जे काही जे साधन आहे त्याचं प्रत्येकाचं प्रेशर वेगळं आहे. आता श्वासनलिका घेतली तर प्रेशर वेगळं आहे, अन्ननलिका घेतली तर वेगळं प्रेशर नाही आहे. श्वासनलिकेत एक जरी कण गेला तरी जोरात फेकला जातो, तो स्वीकारूच शकत नाही, कारण तो फक्त श्वसनाला म्हणजे वायूला स्वीकारतो, तो काही अन्नाला स्वीकारत नाही वगैरे वगैरे. अशा ज्या अनेक गोष्टी आहेत. आपण जर आपल्या मनाशी विचार करत राहिलो तर आपल्याला असं म्हणता येईल की आमच्या देहामध्ये या आम्ही राहतो हे आम्हाला का शक्य झालं, कारण हे पोकळ आहे म्हणून. तर हे जे सगळं पोकळ आहे ते जिथे थेटपर्यंत दिसतं आहे त्याला आम्ही आकाश हे नाव दिलं आहे. ते आकाश म्हणजेच अवकाश. म्हणजे जो अवकाश त्याचा गुणधर्म सांगितला आम्ही की तो अवकाश आहे, मोकळा आहे, पोकळी आहे, म्हणून ते आकाश अवकाशनी युक्त आहे. आता ते आकाश समर्थ आपल्याला आत्ता नाही, आपल्याला 3-4 दशकांपासून सांगतायत की अहो आकाश म्हणजे ब्रह्म आहे आणि वायू म्हणजे प्रकृती आहे. हा सारखी त्यांनी आपल्याला व्याख्या सांगितली. ते म्हणतात आकाश कसं आहे, ब्रह्म सगळीकडे जे पसरून राहिलंय ते आत्ता आम्हाला जे मोकळं वाटतं आहे ते मोकळं नाही आहे, हे सगळं ब्रह्मच आहे. मग आम्हाला समजून घ्यायच्या वेळी म्हणतो की इथेच ब्रह्म आहे. आम्हाला जर ते सामर्थ्य असेल आमच्या डोळ्यापुढे प्रकट होईल, आम्हाला जर ते पाण्याचं सामर्थ्य नसेल तर आमच्या डोळ्यापुढे नाही प्रकट होणार. पण म्हणजे हे जी पोकळी आहे ही पोकळी आहे असं आम्ही पण म्हणत नाही. आम्ही असं म्हणतो हे परब्रह्मच आहे, ते सगळीकडे भरून राहिले. तर ते सांगतात आता तुम्ही याला समजून घ्या. ते झाले ही आता त्याला समजून जर घेतलं तर ह्या पोकळ्या नष्ट होतात की नाही, ही पोकळी नष्ट होते की नाही याची कल्पना आपल्याला येणार नाही. पण बाकीच्या पोकळ्या नष्ट होतात की नाही होतात. इथे भिंत बांधायला घेतल्याबरोबर इथली पोकळी नष्ट झाली, ती निघून गेली. आपण कपाट केल्याबरोबर त्या कपाट उघडलं की पोकळी आहे, बंद केलं की आपल्या दृष्टीने आत पोकळ जागा आहे
म्हणून सामान राहिलंय. पण जे बाकीचं पोकळ होतं ते त्याच्या निर्मितीमुळे ते बंदिस्त झालं. म्हणजे तिथली पोकळी निघून गेली. म्हणजे पोकळ्या निर्माण होतात, पोकळ्या आम्ही बंद पण करतो किंवा त्या नष्ट पण करतो. या खोलीतल्या पोकळ्या आम्ही एवढी जाडच्या जाड भिंत बांधून ठेवली तर ते सगळं नष्टच होऊन जाईल. ती पोकळी राहणार हे काय करून ठेवलं खोलीमध्ये एवढं मोठं बांधून. तर याचा अर्थ असा झाला की पोकळ्या निर्माण होतात, नष्ट होतात. म्हणजे जे निर्माण होतं आणि नष्ट होतं ते आकाश आहे. आणि या पोकळीत जे निर्माण पण होत नाही, नष्ट पण होत नाही, ते काय आहे? ब्रह्म आहे. याच अवकाशात आहे, याच पोकळीत आहे. एक ब्रह्म पण व्यापलेलं आहे, एक अवकाश पण आहे. हा एक त्यांचा वेगळा विचार आहे बरं का, समर्थांचा. म्हणून ऐसा पाच भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा, असा हा पाच महाभूतांचा विस्तार आहे. नंतर नाशिवंत हा निर्धार, हा निश्चितपणे नाश होणार आहे. म्हणजे अविनाशी नाही, तो नाशवंत आहे, तो शब्द वापरलाय त्यांनी. शाश्वत आत्मा निराकार, सत्य जाणावा, जो कायम टिकणारा आत्मस्वरूप आहे ते निराकार आहे. ते कोणताही आकार घेत नाही, हे आपण लक्षात घ्यावं. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने वीण आकळेना, म्हणून या संत जना विचार आहे. मग आता त्या आत्मेचं स्वरूप कसं जाणावं? समर्थांनी आम्हाला काय सांगितलं? सार आणि असार विचार करा आणि त्याच्यातून नाशिवंत आणि शाश्वत काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा, एवढं सांगितलं. ते म्हणाले आता याच्यापेक्षा तुम्हाला जास्त जर कळलं नाही, ते आत्मस्वरूप नेमकं ह्याच्या पलीकडे कुठे हे नाही कळलं तर कोणाला विचारा? संतांना विचारा. विचारिता सज्जनासी, ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नाहीये. की ते आपल्याला एक सिद्धांत सांगतील की आत्मा अविनाशी आहे, जो नाशवंत आहे त्याला जन्म मृत्यू आहे, जो अविनाशी आहे त्याला जन्म मृत्यू संभवत नाही. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. आता जे निराकार आहे त्या ठिकाणी आम्हाला आकार भासमान होतो आणि जिथे आकार आहे तिथे आम्हाला निराकार जाणवू शकतं. म्हणजे त्यांनी हा एक सिद्धांत आम्हाला सांगितला की तुम्ही जर असं म्हणालात की अहो इथे केवढा वाडा होता पूर्वी, तो वाडा दिसत नाही आता, इथे सगळं फार जमीनदोस्त झालेली दिसतं, इथे नुसतीच जमीन आहे, त्याच्यावर काय करायचं आहे? म्हणजे एक आकार तिथे उभा होता, तो आकार आता शिल्लक राहिला नाही. किंवा समुद्रामध्ये मासे आहेत, ते एका ठिकाणी त्याचं एक वेगळं आपण पाणी एका बाजूला आपण वेगळं ठेवलं किंवा केलं असं आपण समजू की त्याच्यात आतमध्ये काहीतरी जाळ्या घातल्या आणि त्या पाण्याला आतमध्ये मर्यादा घातली, तर त्या मर्यादेमध्ये किती मासे आहेत ते आपण पाहिलं तर अरे इतके मासे आत्ता इथे होते आणि हे एवढे मासे असताना आता यात मासे एवढे राहिले नाही, असं कसं झालं? हे 4 दिवसात मासे कसे गेले? म्हणजे हा आकार आत्ता होता, हा जायचं कारण काय? आपण माणसाच्या बाबतीत हो काय आत्ता मनुष्य बोलला आपल्याशी आणि नाही म्हणजे काय? म्हणजे हा आकार होता आणि तो आकार रहित, म्हणजे त्या आकाराला त्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांनी तो युक्त राहिला नाही. कापराची वडी आहे, आकार होता, गेली कापराची वडी, संपून गेली, तिचं काही शेष उरलं नाही. म्हणजे जे आकाराला आलेलं आहे ते निराकार होऊ शकतं, त्याचं कुठलंही अस्तित्व शिल्लक राहत नाही. बी पेरलेलं आहे, उगवून आलं, चांगलं रोप वर आलं तर थोडंसं लहान असतं तोपर्यंत त्या बीजाची टरफलं तरी शिल्लक असतात. नंतर एकदा रोप आकार धरला की ते नष्ट होऊन जातं. म्हणजे जे आधी आकाराला आलेलं होतं ते आकार सोडून निघून गेलं, म्हणजे त्याचा आकार संपला. आता पुढे रोप निर्माण झाला, हा वेगळा आकार, आपण त्याचं रूपांतर म्हणू, पण तो आकार आता राहिला नाही. त्यामुळे ते म्हणतात जे आकाराला आलेलं होतं ते आकाराशिवाय नाही, म्हणजे त्याच्याशिवाय किंवा त्याचं ते रूप नाही हे आमच्या लक्षात येतं, त्याशिवाय ते बनतं. आपले अनेक पदार्थ आहेत, भाजी आणली, जुडी आहे, त्या जुडीतली भाजी निवडली, निवडलेली भाजी शिजवली, शिजवलेली भाजी खाल्ली, हे आकारापासून ते निराकारापर्यंत आहे ही वस्तू. तर ते म्हणतात असा तुम्ही कल्पना करत जा की जो आकार आहे तो आकार कसा निराकाराला जाऊ शकतो आणि जे निराकार आहे ते कसं आकारलं. बरोबर उलटं, बीत आहे रोपात निर्माण झालं, नंतर दूध आहे दह्यात परिवर्तित झालं, एक
आपण नेहमी उदाहरण घेतो तसं एक गहू घेतला, तूप आणि साखर घेतली की गृहिणी जितकी अधिक कुशल तितके त्याचे अनेक पदार्थ. कारण त्या पोळीपासून, पोळीच्या लाडूपासून, कणकेचा लाडू, रव्याचा लाडू, मैद्याचे पदार्थ, रवा मैदा एकत्र झाला की त्याच्यापासून खंडीभर पदार्थ. म्हणजे निराकार आहे वास्तविक. नुसता गहू आहे, नुसती साखर आहे, नुसतं तूप आहे. या तिघांच्या पासून जे आकाराला येतं ते त्याचे आकार भिन्न आहेत. आता निराकार याचा एकच आकार लक्षात नाही ठेवायचा. एकच आकार म्हणजे जे दिसतच नाही असं नाही लक्षात घेऊ. पदार्थ दिसत नाही, कारण आम्ही शाश्वत अशाश्वताच्या जगातल्या अशाश्वताच्या प्रांतात आहोत. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीचा विचार आमच्या समोर आहे. की गहू आहे, तूप आहे, साखर आहे, त्याच्यापासून काहीतरी निर्माण करायला घेतलंय. निर्माण करायला घेताना काहीच नव्हतं. आम्ही बालुशाही करायला घेतली. हे आमची बालुशाही इतकी हसली की आम्ही म्हटलं हे आमचे घीवरच आहे. झालं, आमचे पदार्थ बदलत चालले. आणि मग पदार्थ होतीलच की नाही माहिती नाही, पण त्याच्यातून काय काय निर्माण होत जाईल. तर जे नव्हतं त्याचा आकाराला आणलं. जो आकार आला तो आकार पुन्हा नष्ट झाला, खाल्ला, संपला. तर त्यांनी आपल्याला सुचवलं. ते म्हणतात तुम्ही या सगळ्याचा विचार करा की अशा प्रकारे शाश्वत इथे निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. आपण आपल्या ठिकाणी विचार करावा की खरंच हे सगळं आकाराला येत आहे आणि खरंच आकाराला आलेलं पुन्हा नष्ट होत आहे. आता निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य. याच बोली जे नित्य अनित्य विचारणा. आता याच्या थोडं खोलाशी गेलो की आपल्याला कळेल. आत्ता हे निराकारही वाटलं, पण बीज रूपात आकारालाच होतं. आता वृक्षरोपानी ते निराकार होतं तरी सुद्धा त्याला निराकार नाही म्हणता येणार. बीजाचा आता आकार घेतला, त्या बीजानी नंतर वृक्षाचा आता आकार घेतला, म्हणजे हे आकार ते घेतच जाणार आहे आणि असे वेगळे वेगळे आकार धारणच होणार आहे. आणि म्हणून हे आकार आत्ता निराकार आहे असं मानणं हे काही खरं नाही. आत्ता दूध पातळ आहे आणि नंतर अगदी चांगले अगदी कवडी पडेल असं घट्ट दही विरजलेलं आहे. मग त्याला कुठे आकार होता दुधाला? त्या दह्याचा कोणताच आकार नव्हता. तरी सुद्धा त्यांनी तो आकार धारण केला. याचा अर्थ याच्यामध्ये परिवर्तन आहे. म्हणजे हे काही शाश्वत नाही. असा जगातला प्रत्येक वस्तूचा आम्ही जर एक निर्णय करत गेलो तर ते म्हणतात एका निर्णयाशी या की आकाराला आलेलं कोणतं आहे आणि निराकार कोणतं आहे. तर तुमच्या एक लक्षात येईल एकच एक ब्रह्म असं आहे की जे निराकार आहे. आणि म्हणून तो सार आणि असार, आकार आणि निराकार हा विवेक करा. सारी भासे असार आणि असारी भासे सार. पुन्हा तेच की ज्याच्यामध्ये सार आहे किंवा शाश्वत आहे किंवा काही टिकण्यासारखं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हाच त्याची असारता कळायला लागते. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू 1000 वर्ष राहिली, अजून 2000 वर्ष राहिली, 5000 वर्ष झाली, जेव्हा 5000 वर्षानंतर जर असं वाटलं की अरे आता याच्या आत काही शिल्लक राहिलं नाही, म्हणजे आपली ती ममीज जरी घेतली आपण, किती वर्ष राहतील? 10,000 राहतील, 20,000 राहतील, 25,000 राहतील. जी काही केमिकल्स वापरली आहेत त्यांनी त्याचं आयुष्य किती वाढवलं, तरी कुठला तरी एक क्षण येणार की ज्या क्षणी त्याच्यामध्ये आता काही शिल्लक राहणार नाही. तर ते म्हणतील अहो ठीक आहे, हे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न केला, पण किती काळ जतन होणार? शेवटी त्याला डिकम्पोजिशन आहेच की नाही, त्याचं विघटन होणारच की नाही, तेव्हा तरी त्याचं विघटन होणारच आहे. तर तसं ते आपल्याला सांगतात की आम्हाला एखाद्या गोष्टीच्या मध्ये साराच्या ठिकाणी असार भासतं. आता मी आज त्या घड्याळाच्या दुरुस्ती करता गेले तर त्यांच्या घरी 200-250 वर्षापूर्वीची घड्याळं दुरुस्तीला आलेली. म्हटलं ही सगळी चक्र चालतात अजून? हो म्हणाले चालतात. कारण त्या लोकांनी बनवतानाच घड्याळाचा मटेरियल असं वापरलेलं आहे की त्याची झीज होऊच नाही. आणि जेव्हा सांगितलेलं असतं की त्या चक्रांकरता ओव्हर ऑइलिंग करा, की म्हणाले जेव्हा लोक वेळेवर ओव्हर ऑइलिंग करतात तेव्हा कुठंच झिजत नाही, चालतच राहतं. तर ते असं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हटलं बघा की किती दीर्घकालपर्यंत चाललंय, पण शेवटी कोणता तरी एक दिवस आहेच ना की ज्या दिवशी हे सगळं नष्ट होणार. म्हणजे ते आपल्याला समर्थ म्हणतात याचा विचार करा की यातलं काय राहतं. म्हणून पुढे त्यांनीच स्वतः सांगितलं सारी भासे असार आणि असारी भासे सार. सारा सारा विचार शोधून पाहावा, विचार करून पाहावा. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक
आणि आत्मा एक व्यापून असेल. आता एका पुन्हा सिद्धांतापाशी आले. जे पंचमहाभूतांनी युक्त आहे ते मायेनी युक्त आहे. माईक म्हणजे भासमान होणार आहे, ते मायेनी युक्त आहे. परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असेल. पण त्याच्यामधली जी विविधता जाणवते ती आम्ही पाहतो, परंतु सगळ्यामध्ये एकच आत्मतत्व व्यापून आहे. म्हणजे आता आपल्याला त्यांनी पुढच्या सिद्धांतावर आणलं. आता त्यांनी काय केलं, त्यांनी नुसतं आपल्याला या दोघांमध्ये फरक करा एवढ्यावर नाही थांबले. ते म्हणाले हे सारे हे असार आहे, हे सारे हे असार आहे, असं बघत जा तर तुम्हाला जगातली प्रत्येक वस्तूच असार आहे हे लक्षात येईल. ती जगातली प्रत्येक वस्तू असार आहे ती कशाची आहे, पंचमहाभूतांपासून बनली. आता नुसतं असार कसं असू शकतं, नुसतं असार राहूच शकणार नाही. मग त्या असारामध्ये काहीतरी एक भाग आहे की जो भाग सार आहे, जो टिकणार आहे. हे प्रत्येक वस्तूतला एक साररूप भाग आहे आणि एक असाररूप भाग आहे. म्हणून ते पुढे काय सांगतात, आणि आत्मा एक व्यापून असेल. या पंचभौतिक वस्तू आहेत ज्या, त्या माईक, परंतु भासे अनेक. त्या मायेमुळे आम्हाला विविध रूपामध्ये त्या वस्तू बघायला मिळतात. त्याची विविधता जरी असली तरी त्या विविधतेच्या मागे एक काहीतरी तत्व आहे, सूत्र आहे. ते सूत्र काय, आत्मा, जे शाश्वत आहे. आणि एक गोष्ट अगदी निश्चित आहे की अशाश्वत हे शाश्वताशिवाय राहूच शकत. पण शाश्वताला अशाश्वताची काही गरज नाही. गरज व्यवहारात आहे, ती त्यांनी पुढे सांगितली, ती आपण नंतर बघू. आता ते म्हणतात की काय आपण टाकून द्यायचं आहे, जे जे अशाश्वत आहे ते टाकायचं. म्हणजे आता आपल्या देहामध्ये काय अशाश्वत आहे, जे जे अशाश्वत आहे ते बाजूला टाका म्हणतात, आणि जे शाश्वत आहे तेवढं बघा म्हणतात. मग शाश्वत काय आहे, एक आत्मतत्व शाश्वत आहे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्याला सिद्धांत म्हणून सांगितलं की आणि आत्मा एक व्यापुनी असे. बहुभूतांमध्ये चहुभूतांमध्ये गगन, कैसे गगनी असे सघन, नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. चहुभूतांमध्ये गगन. आता ही जी चार महाभूत आहेत ती सोडून द्या म्हणाले बाजूला. गगन, कैसे गगनी असे सघन. आपण मगाशी जो मुद्दा मांडला, हे आकाश आहे, हे जरा बाकीच्या महाभूतांपेक्षा वेगळं आहे, मूलभूत आहे. निर्माण कशातून झालं, आकाशातून वायू, अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून पृथ्वी. तर मुळात काय आहे, आकाश आहे. त्या आकाशात काय आहे, तर ते म्हणतात सघन ते परमात्मा तत्व भरून राहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्याला आकाश म्हणतात ते काही वेगळं नाही, जो मुद्दा आपण मगाशी मागच्या इथेच घेतला. तर म्हणून नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. आणि मग म्हणाले तुम्ही जरा बारकाईने, जरा निरीक्षण करून, जरा चिंतन करून बघितलं तर ते म्हणतात तुम्हाला कळेल ह्या खोलीत ही पोकळी आहे असं तुम्ही म्हणून याला आकाश आहे अशी संज्ञा देता. पण थोडा विचार करा, नेहटून पहा, तर ते म्हणतात इथे तुम्ही असं नाही म्हणणार, तुम्ही इथे पोकळी आहे नाही म्हणणार, तुम्ही म्हणाल इथे ब्रह्मच भरून राहिले, सर्व दूर ब्रह्म भरलाय. म्हणजे तुम्ही पोकळी भरून राहिली आहे म्हटलं तरी त्यात ब्रह्म अंतर्भूत आहे. तुम्ही ब्रह्म भरून राहिलंय असं म्हटलं तर त्यात सगळंच अंतर्भूत. म्हणजे इथे ब्रह्म भरून राहिले तर काय फक्त पोकळीत भरलंय आणि आपल्यात नाही असं नाही, आपल्यातही ब्रह्म भरलंच आहे. म्हणजे ब्रह्म सर्वदूर भरून राहिलंय, ते नाही अशी पोकळी नाहीच आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात की चार महाभूत कशी आहेत, त्या चार महाभूतांमध्ये आकाश आहेच, म्हणजे या चार महाभूतांमध्ये ब्रह्म आहेच, कारण आकाश म्हणजे ब्रह्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात काय आमच्या पुढे गोंधळाचा प्रश्न कुठे, त्यांनी आम्हाला अशा ठिकाणी आणलंय आणि ते आम्हाला असं चिंतन करायला सांगतायत की तुम्हाला गोंधळायला का होतं, किंवा जे जग दिसतं आहे ते शाश्वत आहे असं का वाटतं. कारण हे पाहत असताना समर्थ आपल्याला म्हणतात तुमच्या डोळ्यापुढे सार आणि आसार याचं मिश्रण होऊन आलेलं आहे. त्यामुळे जे आसार आहे ते पण तुम्हाला शाश्वत आहे वाटतं, आणि जे सार आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही पोचत नाही, कारण तुम्ही आसाराला सार समजून तेच सत्य मानून व्यवहार करता. तसं करू नका. तुम्ही वावरता आसारामध्ये किंवा वावरता त्या सगळ्या संमिश्रणामध्ये सार आसाराच्या,
आणि तुम्हाला वाटतं हे चाललं आहे, हे दिसतं आहे, जे अनुभवत आहे हे शाश्वत आहे. तर याचा विचार करा की काय शाश्वत आहे आणि काय शाश्वत नाही, काय सार आहे, काय असार आहे. उपाधी योगेची आकाश म्हणाले इथे या ठिकाणी, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. आता दोघांची तुलना केली, कोणाची? ब्रह्म आणि आकाश. आता उपाधी योगेची आकाश, त्याला उपाधी लागली म्हणून आकाश आहे. कुणाला उपाधी लागली? ब्रह्माला. चैतन्याला उपाधी दुसऱ्या कोणाला लागणारच नाही, कारण मुळात तेच आहे. त्यामुळे उपाधी कोणाला लागली? ब्रह्माला. आता ब्रह्माला उपाधी लागली तर पुढे काय झालं? उपाधी योगेची आकाश. त्या ब्रह्माला आम्ही काय नाव दिलं? आकाश. त्या ब्रह्माच्या ठिकाणची उपाधी, त्या उपाधीने युक्त असलेलं ब्रह्म म्हणजे आकाश. आता ते कसं आहे? उपाधी नसता त्या ब्रह्माला जेव्हा उपाधी नसेल तेव्हा निराभास, काहीही भासमान ते होणार नाही. निराभास ते अविनाश, ज्याचा भास होतच नाही ते कसं आहे? अविनाशी आहे. आणि तैसे गगन, गगन पण तसंच आहे. आकाश सुद्धा आम्हाला भासमान होत नाही. ते भासमान जर झालं असतं तर ह्याच्याशी प्रत्येक वेळी लढाई करून पुढचं पाऊल टाकायला लागलं असतं, कारण त्याच्याशी आम्हाला रेझिस्टन्स आला असता ना. त्यांनी विरोध केला असता एक पाऊल टाकायला, तर आपल्याला त्याला असं करा काहीतरी करून त्याला टाकला, ठोका मारा, काहीतरी केल्याशिवाय पुढे जाता आलं नाही. तसं काही वेळाला होत नाही. आकाश जे आहे ते कुठल्याही प्रकारे त्याचं अस्तित्व आम्हाला निराभास आहे, भासत नाही, आम्हाला जाणवत नाही आम्हाला. आता असो हे विवंचना. आता पुष्कळ झाली. विवंचना म्हणजे विचार. आता पुष्कळ झाला म्हणाले हा विचार, तुम्हाला पुष्कळ सांगितला. परंतु जे पाहता नासेना ते गे तेची अनुमाना विवेके आणावे. आता आम्हाला समर्थांच्याकडे एवढं भाऊक किंवा प्रेमळपण लिहिताना संभवत नाही, क्वचित कुठेतरी. कसं लिहिलंय इथे? ते गे तेची अनुमाना. ते गे, गे शब्द कशाला येतोय त्यांच्याकडे? शक्य नाही, कारण हे माऊलींचे शब्द आहेत की फार आळूबाळू शब्द वापरणं हे कठोर ठणठणीत काम आहे. पण त्यांनी सांगितलं की अहो, तुम्हाला जे पाहताना भासत नाही ना तेच ते ब्रह्म आहे, हे विवेकाने जाणा. आणि म्हणून त्यांनी आपल्याला निष्कर्ष काढायला सांगितलं. आता असो हे विवंचना, खूप झालं म्हणून. आता कशाला विचार करायचा? आता त्या ब्रह्माला जाणा, आता त्याला भासवून घ्या, किंवा तुमच्या विचाराच्या कक्षेत आणा, किंवा विचारात त्याची निश्चिती करा, असं आपल्याला सांगतायत. आणि सांगतात परंतु जे पाहता नासेना, पाहत असताना किंवा त्याचा विचार पाहता म्हणजे काय डोळ्यांनी पाहता नष्ट झालाय असं नाही. आम्ही जेव्हा चिंतन करतो तेव्हा चिंतनामध्ये ज्याला नष्टता संभवतच नाही असं एक सूत्र आहे, ते तुम्हाला कळलं. आणि म्हणून जे पाहता नासेना ते गे तेची अनुमाना. ते गे, गे शब्द वापरलाय. आता तुम्ही निर्णय असा घ्या म्हणाले विवेकाचा की तेच विवेकाने ब्रह्म आहे हे जाणा. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. एक पाऊल आता आणखीन पुढे टाकलं. त्या विचाराने आता आपल्याला त्याच्यातून बाहेर आणलं. परमात्मा तो निराकार, तो निराकार, जाणीजे हा विचार सार. हाच विचार योग्य आहे. सार म्हणजे टिकणार, हा आसार नाही. ह्याच विचाराशी तुम्ही स्थिर राहा, हाच विचार करा. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. म्हणजे आता पहिला विचार कोणाचा सांगितला? परमात्म स्वरूप आधी मनाशी निश्चित करा. आणि ते झालं की आता तुमचं स्वरूप निश्चित करा. आता तुम्ही कोण आहात म्हणून. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. देहाचा अंत येता वायो जातो तत्वता. काय निघून जातं? प्राण निघून जातात, श्वासोश्वास होत नाही. हे लटिके म्हणालं तरी आता श्वासोश्वास धरावा. आता मी बोलतो हे खोटं आहे का? तो वायू निघून जातो म्हणजे कोण निघून जाते? प्रकृती शक्ती. ही शक्ती म्हणजे प्राणाची शक्ती, ही प्राणवायूची शक्ती, ती बाजूला होते. गगन बाजूला होत नाही, जातो तो वायू. तो देहापासून, देहाचा अंत झाला की श्वास कोंडता देह पडे. श्वास कोंडला जातो, देह पडता म्हणती मळे. म्हणाले मळ्याचं कर्तुक न घडे कदा काळ. ते पडलेल्या देहाला काय कर्म करता येणार आहे? देहा वेगळा वायो न करी. म्हणाले वायू वेगळा देह न करी. लक्षात ठेवा म्हणाले, देहाशिवाय जर वायू वेगळा झाला देह काही करू शकत नाही.
आणि वायूशिवाय जर देह वेगळा झाला तर वायू पण काही करू शकत नाही. आता त्याकरता वरती त्यांनी शवाचं उदाहरण दिलंय. अगदी जुना शव वापरलाय मढ, तर त्यांनी म्हटलं आहे की तो देह पडलाय खाली, ते शव पडलंय. आता तिथं वायू काय पुष्कळ आहे, सगळेजण श्वासोश्वास घेत आहेत, फक्त तो एकच घेत नाहीये. त्या एकट्याच देहाला श्वासोश्वास घेता येत नाहीये. म्हणजे म्हणाला वायू आहे पण त्याच्या त्या देहाला त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे म्हणाले वायू असून देह काही करू शकतो? म्हणाले देह आहे पण वायू नाही आहे, तर वायू देह काय करू शकतो? म्हणजे देहही काही करू शकत नाही वायूशिवाय आणि वायूही काही करू शकत नाही देहाशिवाय. दोघांच्याही कडे ते चलनवलन पाहिजे. ते कुणाचं आहे? वायूच्या ठिकाणच्या शक्तीचं, त्या वायूला निर्माण करणाऱ्या त्या प्रकृती शक्तीचं. ती प्रकृती शक्ती ज्यावेळी दोघांच्याही ठिकाणी कार्यकारी आहे, म्हणजे जेव्हा शव आहे तेव्हा वायूच्या ठिकाणी प्रकृती शक्ती कार्यकारी आहे पण देहाच्या ठिकाणी कार्यकारी नाही. जर देहाच्या ठिकाणी कार्यकारी आहे ती शक्ती पण वायूच नाही, माणूस कोंडलाय एखाद्या खोलीमध्ये जिथे हवा नाही. ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आपण आठवले जरी जर्मनीतले किंवा म्हणजे हिटलरने निर्माण केलेले, ते हजारो लोक कोंबली आहेत. काय करणार? श्वासच घेता येत नाही, वायू शिल्लक नाही, हवाच नाही, तो बिचारी चेंगरून गुदमरून माणसं नष्ट झाली. म्हणजे सगळे देह अगदी ठाक ठीक आहे पण काय करणार? श्वासच नाही घेता येणार आहे. आणि म्हणून ते सांगतात की विचार पाहता काहीच न करी एका वेगळे एक. आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की कुणीच काही करू शकत नाही. याच्या आपल्याला ते प्रत्येकातून शिकायला सांगतात की मी कोण आहे? मी आधी कोणी नाहीच आहे. कारण ती हवा आहे, ते त्याच्या ठिकाणचं सामर्थ्य आहे, ते या देहाशी निगडीत आहे म्हणून मला बोलायला काहीतरी त्या देहाच्या ठिकाणी साधन आहे किंवा विचार करण्याकरता काही अवसर आहे. नाही तर मी कुठून विचार करणार आहे? उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच निसे. म्हणाले बघूया, बरोबर म्हणाले. आपल्याला वाटतं की काय मी आहे, मी काय, माझं कर्तृत्व आहे, काय मला हे आवडतं, काय मला ते करायचं, असं म्हणाले मनुष्य आपल्या पुष्कळ मोठमोठ्या गप्पा मारतो. काय म्हणाले? वरवर पाहता मी आहे, माझं आहे, माणूस आहे, हे ठीक आहे. थोडा विचार करा म्हणाले, इथे आहे काय का आई नाही. त्यांनी सांगितलं उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे. काही नाहीच आहे म्हणाले आपल्या ठिकाणी. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. कुठे वापरायचं हे? आपण म्हणून चांगले हिंडतोय की फिरतोय की भूक लागते, खातोय पितो, काहीच नसे, काय म्हणता तुम्ही? नाही नाही म्हणजे आपलं अस्तित्व किती, आपलं अस्तित्व कसं, त्या अस्तित्वाचं स्वरूप काय, हे जर म्हणाले आम्ही लक्षात घेतलं तर आम्हाला काय यावं आमच्या ठिकाणी. आमच्या ठिकाणी एकच भक्ती यावी. समर्थांना ना आपल्याला थोडंसं सुद्धा वेळ ठेवायचं नाही, थोडंसं सुद्धा अज्ञानी ठेव. त्यांना असं वाटतं आपण झटकन शहाणे व्हावे, म्हणून त्यांना असं वाटतं की बाबा तुला हे जर कळलं की खरंच हा देह त्याच्या शक्तीशिवाय दुसरा काही नाही आहे, माझ्या देहाला माझं म्हणून काही अस्तित्व नाही, तर ते म्हणतात दे ना बाबा सोडून, कशाला त्याच्यात अडकतोस? मग काय कर, तू परमात्म्याच्याच जवळ आहेस, परमात्म्यापेक्षा वेगळाच नाही आहेस, एवढाच विचार कर. की त्यांनी म्हणून भक्तीची व्याख्या करताना विभक्त नव्हे तो भक्त एवढीच व्याख्या केली, दुसरी व्याख्याच नाही आहे. विभक्त नव्हे तो भक्त. काही आपल्यासारखे पुष्कळ पूजा केल्या, अर्चा केल्या, ग्रंथांची पारायण, ते म्हणतात त्यातलं काही करूच नकोस. ही जी अभेद भक्ती आहे त्याच्यापासून आपण वेगळं असूच शकत नाही. हा विचार जर प्रतिक्षणी मनात राहिला तर समर्थ म्हणतात दुसरं काही करायची गरजच नाही. म्हणजे आपल्याला किती शहाणं, किती लवकरात लवकर शहाणं, विचाराच्या पातळीवर शहाणं होऊन व्यवहार आपला अधिक चांगला सुघटित होणं, याकरता करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे. म्हणाले मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मी काही नाही आहे, तोच परमात्मा आहे, ही धारणा ठेवा. कुठेतरी मनात तुमच्या किंतु आला, असं समर्थांना वाटलंय की काही नाही पण आपणच सगळं करतो, असं कसं तोच आहे परमात्मा म्हणून चालेल, केलंच पाहिजे व्यवहारात आपल्याला, आपण केल्याशिवाय काय होणार आहे. ते समर्थ म्हणतात करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे. आपल्याला जे वाटतं, जसं वाटतं तसंच आयुष्यभर घडलं पाहिजे, कारण आपण करणारे आहोत. पण म्हणाले इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. पण इच्छेसारखं काही घडत नाही,
त्यामुळे हे सगळं व्यर्थ आहे. मी माझं मला पाहिजे तसं असं मी म्हणत राहीन, पण मला पाहिजे तसं होत नाहीच. जे जसं व्हायचं असतं यदृच्छा, त्याच्या इच्छेने जे व्हायचंय तेच होणार आहे. आणि म्हणून ते सांगतात की म्हणून करता नव्हे की आपण, म्हणून आपल्याला करता म्हणू नये, कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये. तेथे भोगता कैसा कोण? जर आपल्याकडे कर्तृत्वच नाही तर मग भोक्तृत्व का घ्यावं? म्हणजे जे भोजन करायचं आहे, जे शयन करायचं आहे, जे चांगले कपडे घालण्याचा आनंद घ्यायचा आहे, सगळा त्याला करा ना अर्पण. कारण हे सगळे आमची सुखाची साधन आहे. आम्हाला सुंदर प्रवास करायचा आहे, आम्हाला चांगल्या वस्तू विकत आणायच्या आहेत, त्याच वस्तूंचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे. तर तो लाभ घेताना भगवंता हे सगळं तुझ्या करता, हे सगळं तुला अर्पण आहे. हे करता करता एक दिवस असा येईल आमच्या जीवनामध्ये की ज्या दिवशी भगवंता तुला अर्पण करावं हे सुद्धा राहत नाही. आता काही नाही, आता हे सगळं तुझ्याकरता चाललेलं आहे. या देहावरती जे काही केलं जात आहे, पण हे केव्हा होईल ही फसगत नाही आहे करायची. याच्यामध्ये हे सगळं देहाचे सगळे उपचार हे भगवंता करता आहेत. हे केव्हा होईल? जेव्हा मी नावाची वृत्ती देहाशी निगडीत राहणार नाही तेव्हा हाच देह आहे, हाच देह आहे. मीराबाईचं चरित्र आहे, आपल्याला माहिती आहे की मीराबाईंच्या मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोणी. ते गिरीधर गोपाल माझे आहेत नाही, मीच गिरीधर गोपाल. कारण जो तुम तोडो पिया मै नाही तोडू रे, तोरी प्रीत तोडू कृष्णा कौन संग जोडू रे. त्या म्हणतात ना की त्या म्हणतात भगवंता तुम्हाला धरशील की नाही मला माहित नाही, पण मी तुला सोडणार नाही एवढं नक्की. म्हणजे मीराबाईचा जो देह आहे तो आता मीरे करता नाहीये, तो कृष्णा करता आहे. ही जी भक्तीची धारणा आहे त्या धारणेमध्ये त्यांनी असं म्हटलं की मी करता भोगता हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. हा विचार आहे, विचार आहे म्हणजे ही योग्य दिशा आहे. विचार आणि प्रत्येक द्वंद्व घेतलंय त्यांनी, त्या द्वंद्वातनं आपल्याला सोडवता येते की भक्ती आणि अभक्ती, अभेद भक्ती, अशा अनेक गोष्टी समोर समोर ठेवून ते आपल्याला ते सांगतात काय, ही प्रत्येक ओळी घ्या तुम्ही विचार करा. आता समर्थांना आपल्याकरता विचार करायला सांगायचं आहे काय की तुम्ही तुमचं वैयक्तिक चिंतन करा आणि ते आपल्याला म्हणतात या ओवीतून आपल्याला समजून घ्या. हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. वेडावाकडा विचार करून तुमच्याकडे हा विचार होऊ शकत नाही. आता काहीही कोणी बोलायला लागलं तर आपण म्हणतो नको बाबा हे बोलणं सुद्धा आता आपल्याला ऐकत नाही. त्याचं कारण असं आहे की तो जो अविचाराच्या बाहेरच यायला तयार नाही तर आपण म्हणून याच्या बोलण्याला काय अर्थ आहे का. आता राज ठाकरे आज सकाळपासून तसं दळण चाललं होतं, मला लोकसभेची निवडणूक लढायची का, आपण संबंध का. लोकसभा आत्ता झाली आहे, 4 महिने झाले म्हणजे 5 महिने 6 महिने झाले आणि आत्ता उद्यावर आली आहे विधानसभेची निवडणूक. आता लोकसभेच्या निवडणुकीचा संबंध आला कुठे. काही झालं तरी मी लोकसभा, आता इतकं अप्रासंगिक जर मनुष्य बोलायला लागला अविचाराने कोण ऐकणार आहे ते आणि कुणाला ऐकावं असं वाटणार आहे. या बोलण्यालाच काही अर्थ नाही. म्हणून म्हणतात हे विचाराचे योग्य विचार त्या व्यक्तीचा आहे का नाही, त्या ती व्यक्ती योग्य विचार आत्ता करू शकत नाही, कारण काही असेल. पण एक व्यक्ती आत्ता योग्य विचार करू शकत नाहीये हे जेव्हा कळतं तेव्हा त्यांनी इथे सांगितलं आहे की योग्य विचार केव्हा होत नाही, जेव्हा तो अविचाराच्या बाहेर गेला. आणि समर्थ आम्हाला का शिकवतात ते म्हणतात तुम्ही जर तुमच्या ठिकाणी डोळस नाही झालात, तुम्ही जर तुमच्या ठिकाणी विचारी नाही झालात, तुम्ही जर तुमच्या ठिकाणी शहाणे नाही झालात, तुम्ही अविचारात राहाल. ते समर्थांना आमच्याकडून नको. त्यांना आम्ही शहाणे व्हायला हवं, त्यांना आम्ही विचारी व्हायला हवं, त्यांना आमच्याकडून जे काही केलं जाईल ते शहाणपणाने केलेलं जायला हवं. म्हणून ते सांगतात अविचारे न घडे. म्हणजे अविचार करून योग्य घडत नाही जे विचाराशी निगडीत आहे. म्हणून अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधार. म्हणजे अविचाराला टाकाच, अंधाराला सोडून द्या, प्रकाशालाच धरा. विकार आणि निर्विकार एक नव्हे, सगळ्या जोड्या दिल्या. म्हणून आपण त्या सगळ्या जोड्या पाहत जाऊ. जेथे नाही विवंचना म्हणजे विचार तेथे काहीच चालेल. म्हणजे मनुष्य योग्य विचारच करायला तयार नाही. आता काय करायचं, आपल्या हाताने काही चालणं शक्य नाही. खरे तेची अनुमाना कदा न येईल. आणि त्यामुळे खरं काय आहे त्याचा निष्कर्ष काही आपल्याला काढता येऊ शकत नाही.
प्रत्ययास बोली जे न्याये, न्याय हा शब्द पण ज्ञानाकरता वापरला. आता इथे प्रत्ययास काय येणार आहे? बोली जे न्याये. प्रत्ययास जे प्रत्ययाला आलेलं आहे ते. प्रत्ययाला काय आलं की सूक्ष्म वस्तू, ते ब्रह्मतत्व. प्रत्यय कशाचा घ्यायचा आहे? त्या ब्रह्मवस्तूचा घ्यायचा. तर प्रत्ययास बोली जे, त्या आलेल्या अनुभवाला काय म्हणा? न्याय म्हणा. न्याय हा शब्द त्यांनी न्याय दर्शनाचा वापरला. न्याय दर्शनामध्ये काय विषय आलेला आहे? त्याच्यामध्ये एकच विषय आला आहे की मी एक वाक्य बोलले की मी काळी आहे, असं मी एक वाक्य बोलले. तर ते तुम्ही ऐकलं की असं होतं की आता असं एवढी बाई बिचारी येऊन 4-4 वर्ष शिकवली आहे दासपूर, काहीतरी प्रयास कर, आता हिला हिच्या तोंडावर काळ कसं म्हणा. लगेच आपण काय म्हण, नाही हो तुम्ही कुठे काळे, तुम्ही चांगले गोरे. म्हणजे त्या व्यक्तीचा जो रंग आहे, त्या व्यक्तीचं जे रूप आहे, त्याचं काही यथार्थ ज्ञान आपण करून घेत नाही. कारण का? ते जरी झालेलं असलं तरी ते आपल्याला पटत नाही. कारण आपल्याला असं वाटतं असं नाही असंच असावं, असं नाही असंच समजावं. ही जी आहे ना, ही न्यायाची प्रक्रिया. न्याय म्हणजे तर्क, न्याय म्हणजे युक्ती. आपल्याला कोणत्याही वाक्याचा योग्य असा अर्थ लागणं, त्या वाक्याचा यथार्थ बोध होणं, याच्याकरता न्यायशास्त्र उभं आहे. आणि मग केलेला तर्क, केलेला विचार, अनेक गोष्टी. तर न्यायाने काय होतं? न्यायाने आम्हाला ज्ञान होतं. ज्ञानाची प्रक्रिया काय आहे हे न्याय दर्शन शिकवतं. तर समर्थांनी फार छान शब्द वापरला. ते म्हणतात प्रत्ययास बोली जे न्याय. कसला प्रत्यय? प्रत्यय म्हणजे अनुभव. अनुभव कोणाचा? ब्रह्मवस्तूचा. त्या ब्रह्मवस्तूच्या प्रत्ययाला, म्हणजे प्रत्यय म्हणजेच ब्रह्मवस्तू, त्या ब्रह्मवस्तूला जाणणं म्हणजे प्रत्यय. ते जे ब्रह्मज्ञान आहे त्याला तुम्ही काय म्हणा? न्याय म्हणजे ज्ञान म्हणा. म्हणजे त्यांनी आम्हाला सिद्धांत काय सांगितला? ह्या जगातलं जे सगळं व्यावहारिक ज्ञान आहे ते ज्ञान काही तुम्ही अंतिम ज्ञान आहे असं समजू नका. मग कोणतं ज्ञान अंतिम समजा? जे ब्रह्माचं ज्ञान आहे ते तेवढं अंतिम आहे असं समजा. म्हणून त्याकरता शब्द कोणता वापरला? न्याय. तिथे त्याचा जो अर्थ घेतलाय तो तितकासा बरोबर नाही आहे, हा जो इथला अर्थ दिलेला आहे तो. म्हणून ते म्हणतात प्रत्ययास म्हणजे आत्मज्ञानास बोली जे न्याय. आत्मज्ञानाला न्याय म्हणा. न्याय म्हणजे ज्ञान म्हणा. कारण ती ज्ञानाची प्रक्रिया सांगणारी त्या दर्शनाची धाटणी आहे किंवा त्या दिशेने जाणारं दर्शन आहे. म्हणजे तुमचा ब्रह्मानुभव जो आहे तेच खरं ज्ञान आहे समजा, असं त्यांना आम्हाला सांगायचं आहे. अप्रत्यय तो अन्याय आहे, ज्याची जाणीवच तुम्हाला होत नाही. म्हणजे संबंध आयुष्य गेलं पण मी करतोच्या पलीकडे आणि माझ्या विभक्ती प्रत्ययाच्या पलीकडे माझं जगच गेलं नाही. सगळे मीचे विभक्ती प्रत्यय की सगळं मी 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 मी. तर म्हणाले असं करू नका. हा काय आहे? हा न्याय नाही. आणि अन्याय, त्या न्यायाच्या विरुद्ध अन्याय. व्यवहारातला अन्याय आपण म्हणतो तो नाही, किंवा ज्याला न्याय अन्याय म्हणतो घडतो तो नाही. तो न्याय म्हणजे ते ज्ञान आणि हा अन्याय म्हणजे हे अज्ञान. म्हणजे हा अप्रत्यय जे आहे ते ब्रह्माच्या विषयीचं अज्ञान आहे आणि ते अज्ञान हे व्यवहारामधलं अज्ञानच आहे असं समजा. कारण जितकं तुमचं त्याच्या विषयीचं ज्ञान नेमकं होईल, शुद्ध होईल किंवा स्थिर होईल किंवा ठसावेल, तितका आमचा व्यवहार चांगला होईल. त्याचं कारण असं की त्याच्या पार्श्वभूमीशिवाय व्यवहाराला डोळस पण येऊच शकत नाही, व्यवहाराला सूक्ष्म पण येऊच शकत नाही, व्यवहार अधिकाधिक यशस्वी होऊच शकत नाही. म्हणजे काही काही वेळा आपली बुद्धी योग्य तो विचार करते असं आपल्याला, आपण काहीतरी एक निर्णय घेतो मग वाटतं अरे त्यावेळी तो विचार केला किती बरं झालं, काय परमेश्वराने बुद्धी दिली, आपण तसे वागलो, परमेश्वराने बुद्धी दिली आणि आपण वागलो, ही आपली भावना आहे. पण आपले पूर्वसंस्कार जे आहेत ते पूर्वसंस्कार जर खूप चांगले असले तर या विचारांचं स्फुरण पकडणार, नाही तर नाही पकडणार. कारण आमचे संस्कार चांगले असतील तर आम्ही चांगला विचार धरून घेऊ, जर नसतील तर धरणार नाही. कशाच्या मोदींना आम्ही अगदी इतकं डोक्यावर घेतलं, ते संसदेच्या मध्ये जाताना त्यांनी जेव्हा बाहेर नमस्कार केला, काय ढोंगीपणाने पण नमस्कार करू शकतो मनुष्य. पण आम्हाला एक गोष्ट नक्की माहिती आहे
की या माणसाच्या वागण्याची जी उत्स्फूर्तता आहे, आमच्याकडे ती सेन्सिटिव्ह प्रत्येकाकडे. हा मनुष्य प्रामाणिक आहे का, हा दांभिक आहे, आम्हाला तिथंच कळतं. कुणाला कळत नाही असं नाही. आपल्याशी ती दांभिकता नाही आहे. हा त्या माणसाच्या ठिकाणच्या एकूण चारित्र्याचा एक उत्तम संस्कार आहे की जे लोकांनी नाही केलं ते मला करायचं नाही. मला हे वाटतं म्हणून मी करतो. मी चुकून तोंडात मी पंतप्रधान म्हणतच नाही, ते मी प्रधान सेवकच म्हणतात. म्हणजे हे जे सगळं आहे ही दाखवण्याची एक बाजू आहे आणि स्वतःच्या वागण्याची एक बाजू आहे. ही नाही हे का जाणवतं? कारण तो संस्कार आहे. मग त्याचं कौतुक का वाटतं? कारण काहीतरी आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये, काहीतरी ती घेऊन आलेलं आहे की काही चांगल्याचा त्यांच्याकडे पुष्कळ चांगला साठा आहे की जो योग्य वेळी योग्य ते त्यांच्या मनाला विचार देतो आणि त्या प्रेरणेने ते पुढे जातात. लोकांना त्या प्रेरणेच्या विषयी काय वाटायचं ते वाटू दे. म्हणजे तो आत्ता आपला विषय नाही. आपला विषय असा आहे की ही तरी वृत्ती त्यांच्याकडे काय येते. गरिबाचा इतका कनवळा काय येतो, त्याच्यात काय त्यांचे हिशोब नाही आहेत असं नाही, हिशोब करायलाच लागतील. राजकारण आहेत, त्यांचे काही हिशोब असतील. पण एक गोष्ट लक्षात येते की समाजातला खालच्या थरापासूनचा मनुष्य आहे त्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे. हा विचार अंतःकरणामध्ये पक्का रुजलेला. कुठून आणला हा विचार? तर हे समर्थ म्हणतात तसं की जन्मानुजन्म आमचं काही ना काहीतरी वैचारिक चर्निंग, त्याच्यामध्ये जे सातत्याने होणारा जो एक घुसळून काढण्याचा प्रकार आहे की विचार घुसळून निघतात. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे. आणि या जन्मामध्ये त्यातले जे प्रभावी संस्कार आहेत ते आलेले असतात आणि त्यामुळे चांगल्याकडे स्वाभाविकपणे आम्ही आकर्षित झालो तर म्हणावं की आमचे चांगले संस्कार आहेत ते आम्हाला प्रभावित करतात. नाही झालो तर म्हणावं नाही आहेत की आम्हाला प्रयासाने ते संस्कार रुजवले पाहिजे. की आम्हाला पटकन कशाचा तरी राग येतो. पटकन मनामध्ये पहिला विचार, कुठल्याही घटनेवरची पहिली प्रतिक्रिया ही आपल्या वृत्तीचं एक बोलकं दर्शन असतं. ती कोणती घटना घडली तर आपल्या मनात त्याच्या विरोधी वाईट विचार येतो का आपल्या मनामध्ये त्याच्या बाजूनी फार चांगला विचार येतो. कुठल्याही घटनेवर आपल्या मनामध्ये पहिली प्रतिक्रिया खूप चांगली उमटणं हे आपल्या अंतःकरणाच्या सात्विकतेचं लक्षण आहे. कारण ती सात्विकता आहे म्हणून आपल्या मनामध्ये अरे हो असं आहे का, इतकं चांगलं केलं का, त्याच्याबद्दल खूप आपल्या मनामध्ये ॲप्रिसिएशन आहे, प्रशंसा आहे आणि पुष्कळ त्याचा स्वीकार आहे. काय व दाखवताना नाटक आहे तो ही काय कळत नाही. हे जेव्हा मनात येतं तेव्हा आमची प्रवृत्ती जी आहे ती त्याला पाहिल्याबरोबर ते चांगलं आहे हे स्वीकारायलाच तयार नाही. याचं कारण आमच्या प्रवृत्तीमध्ये काहीतरी गडबड. मग पुढच्या क्षणी 10 वृत्तींनंतर तो शहाणा मनुष्य आहे तो त्याच्या मागचा मतितार्थ ओळखून घेतो. त्याला मतितार्थ ओळखायला येत नाही असं नाही, पण त्यांनी आपल्याला जे इथे सांगितलंय ना ते हे असं सांगितलं की हा अन्याय म्हणजे हे अज्ञान जर आपल्याकडे खूप राहिलं. आपण पाहतो ना की नुसत्या किती लहानशा गोष्टीवरून खून. आपण ते पहिल्यांदा, आता तर पुष्कळ गोष्टी सरावल्या, पण पुण्यामध्ये पहिल्यांदा सदाशिव पेठेमध्ये त्या नातवांनी आपल्या आजीला 4 पैशाकरता किती आपल्याला वाटलं. आता आपण या टीव्हीवरती इतक्या केसेस वाचतो तेव्हा ऐकतो तेव्हा वाटतं की काय समाजाची वृत्ती आहे. पण म्हणजे ही वृत्ती कुठून आली? समर्थ सांगतात ती अशी आहे की तो अप्रत्यय आहे. म्हणजे ब्रह्माच्या प्रत्ययापासून किंवा आपल्या ठिकाणच्या आनंदमयाशा, ज्ञानमयाशा, प्रकाशमयाशा प्रत्ययापासून आपण जितके लांब असतो तितकी आपली प्रवृत्ती अधिक अज्ञानाने युक्त असते आणि आपण जितके त्याच्या अधिक जवळ असतो तितकी आपली प्रवृत्ती ही अधिक चांगली असते. म्हणून त्यांनी इथे आपल्याला 2 भागामध्ये विषय आपल्याला समजून घ्यायला सांगितलाय. जात्यांधास परीक्षा काय रत्नाची. आणि जन्मजात जो अंध आहे तो काय रत्नाची परीक्षा करणार? तो नाही करू शकणार. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य आत्मनिवेदन मान्य परम पुरुष. म्हणून हा जो जाणणारा आहे तो खरंच धन्य. म्हणजे आपण जितके अधिक चांगले होऊ त्यामुळे काय आहे जगामध्ये आपल्याला ना जाणून घ्यायला पुष्कळ वाव आहे. आपण पुष्कळ गोष्टी, आपण आपली बुद्धी जी आहे ना ती नको त्या गोष्टीत खूप खर्च करतो. ती जर आपण तिथे खर्च नाही केली
आणि आपण आपल्या बुद्धीला खूप चांगलं वळण देण्यात खर्च केली तर समर्थ म्हणतात एक दिवस आपल्याला सुद्धा धन्य धन्य म्हणायची वेळ आहे की ही सगळी मंडळी आहे ही धन्य आहे की हा समाज आहे हा धन्य आहे हा विचार करणारा वर्ग आहे आणि हा वर्ग विपरीत विचार करणार नाही. कारण का तर त्या समाजाने एका विशिष्ट विचारांना धारण केलेलं. म्हणून म्हणजे असं आपल्या नेहमी मनात येतं की तो वर्ग आपल्या संस्काराची गोष्ट जपण्याचा प्रयत्न करतो की आपल्या समाजाने प्रामाणिक असावं. प्रामाणिकता कशी सुटणार नाही हे मनुष्य पाहतो. चारित्र्य संपन्न असावं हे कसं सुटणार नाही हे मनुष्य पाहतो. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये समर्थ म्हणतात की याचा विचार एकदा मुळात माझ्यापाशी आला तर तो अविद्येपासून दूर आहे आणि तो विचार माझ्या ठिकाणी चांगला ठसलाय रुजलाय. आता त्या विचाराला घेऊन जर मी आणखीन पुढे जायचं ठरवलं तर मी अधिक चांगली होईल. कारण या जगामध्ये आपल्याला सुधारायला स्काय इज द लिमिट. तुम्हाला काय मर्यादाच नाही, तुम्ही किती चांगले होऊ शकता. पण आम्ही काय आहे जे आमच्याकडे छोटंसं चांगलं आहे त्याच्या भांडवलावरतीच आम्ही उड्या मारत राहतो. आम्हाला सुधारायला पुढे जात नाही, त्याच्यावरतीच कोलंट्या खातो. आपल्याला वेळ असं आवडत, आपण नाही वेळ असं करत, आपल्याला हे कधी पटत नाही. अरे पण नाही पटत मान्य आहे, तो करणारा काय करायचं ते करू दे, आपण जाऊन निघून त्याला साईड ट्रॅक करून पुढे निघून जाऊ. आपलं मन तिथे नको नाही होत ना. आपलं मन फिरून फिरून तिथे विटायला येईल, आपलं मन फिरून फिरून मागे येत. समर्थ आम्हाला सांगतात तसे होऊ नका. आणि समर्थ आम्हाला म्हणतात हे एक एक सोडायला लागतं. आणि मग ते जे वाईट आलं ते सोडत गेलो तर आपल्याला जे पुढे दिसणार आहे ते अधिक चांगलं आहे. आणि त्या चांगल्यात पाऊल ठेवलं की त्याच्या पुढे आणखीन चांगलं दिसतं. आणि म्हणून त्यांनी आपल्याला आता पुढे तोच विषय आहे, तर आपण पुढच्या वेळी बघू तो.